बदलापूर मधील अत्याचारच्या घटनेला जवळपास 15 दिवस उलटून गेलेले आहेत। मात्र आता सध्या बदलापूरमध्ये जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्यावरती पोलीस त्यांना अटक करतात, त्यांची धरपकड सुरू आहे। मात्र शाळेमध्ये असणारे जे आरोपी आहेत त्यांना अटक केली जात नाहीये। नेमकं माझ्यासोबत आता बदलापूरकर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, सध्या बदलापूरमध्ये तणावाचं वातावरण झालं होतं, राज्यभर ही सगळी घटना प्रसारित झाली। काय वाटतंय आपल्याला, सध्या शाळेच्या प्रशासनाला पाठी घातल्यासारखं वाटतंय आपल्याला? एकंदरीत ही फारच दुर्दैवी घटना होती आणि ज्या प्रकारे प्रशासनाने ते प्रकरण सांभाळायचा प्रयत्न केला, म्हणजे त्यांनी त्यांच्या परीने सगळे प्रयत्न केले, त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवादच करतो। आणि काही अप्रसंग येऊ दिला नाही। पण एक कुठेतरी असं राहतं ना की अजूनही आमचे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या सुरक्षित आहेत का? आणि आंदोलकांना अटक होते ती होणारच आहे, पण पुढे काय, म्हणजे शाळेबद्दल काय त्याच्याबद्दल काहीच माहिती जनतेला मिळत नाही की कसं होणार आहे, त्यांना कुठे कोणाला अटक झाली आहे का, की पुढे कसं होत राहणार आहे, तिथे आमची मुलं सुरक्षित आहेत की नाही। तुम्ही काय सांगाल, आंदोलनकर्त्यांवरती कारवाई होते मात्र शाळेच्या कुठल्याही जबाबदार शिक्षकांवरती किंवा त्या प्रशासनावरती कारवाई केली जात नाही, पोलीस त्यांना पाठीशी घालतात असं आपल्याला वाटतंय? हो, असं वाटतंय मला याच्यासाठी, कारण की आता जे प्रकरण झालं आहे ते एकदम लाजस्पद आहे, म्हणजे असं होऊच नये। त्याच्यासाठी मी एकच बोलते की तुम्ही आंदोलनकर्त्यांना जितक्या फास्ट उचलत आहे, जितक्या फास्ट त्यांच्यावर कारवाई करत आहे, तितक्याच फास्ट शाळेच्या प्रशासनावर पण तुम्ही कारवाई करावी। पण शाळेच्या प्रशासनावर कारवाई करत आहात की नाही करत आहात याच्या कुठल्याच बातम्या आम्हाला येत नाहीये, आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर कृपया मला तरी असं वाटतं की जेवढ्या फास्ट तुम्ही आंदोलनकर्त्यांना उचलत आहे तेवढ्याच फास्ट तुम्ही शाळेच्या प्रशासनावर पण कारवाई करायला पाहिजे। तुम्ही काय सांगाल, एकंदरीतच काय वाटतंय आपल्याला? पोलिसांवरती दबाव आहे, शाळेच्या कुठल्याही जे जबाबदार शिक्षक आहेत त्यांना अटक केली जात नाही। जी घटना आपल्या बदलापूरमध्ये घडली ती खरंच लाज्यास्पद आहे, बरोबर आहे, दुर्दैवी आहे। आणि हे आपलं दुर्दैव आहे की ही घटना आपल्या बदलापूरमध्ये घडली, बरोबर आहे। पण आता विषय असा आहे की त्या दिवशी जे आंदोलन झालं त्यामध्ये कुठलाही पक्षाचा किंवा कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती नव्हता, तो एक सामान्य माणूस होता आणि त्या सामान्य माणसाचा राग तो तिथे आपल्याला सर्वांना दिसला, बरोबर आहे। मी असं म्हणत नाही की पोलीस प्रशासन काही काम करत नाही किंवा आपलं सरकार काही काम करत नाही, कोणाच्याच कामाबद्दल मी टीका करत नाही, टिप्पणी करत नाही, परंतु असा माझा एक विचार आहे की जर आपण आंदोलन करताना जर पकडतो आहे, त्यांना जर आपण कारवाई करतोय त्यांच्यावर, तर तशीच कारवाई आपण लवकरच शाळा प्रशासनावर पण केली पाहिजेत, तिथल्या शिक्षण प्रशासनावर पण केली पाहिजेत। आणि त्याच्यानंतर त्यांना अटक झाली का नाही झाली किंवा काय होते ह्याही गोष्टीच्या काही आम्हाला अपडेट नाही आहेत, बरोबर आहे। आणि त्याच्यानंतर फक्त अपडेट एवढीच येते की आंदोलनकारांना, आंदोलन ज्यांनी केले त्यांना पकडतायत। आज विषय असा आहे की जो त्या दिवशी रेल्वे ट्रॅकवर फक्त कामावर जाण्यासाठी जरी उभा असला तरी त्याच्याही मनात आज कुठेतरी भीती आहे की मलाही पोलीस पकडतील, मलाही पोलीस प्रशासन जर 10 दिवस जेलमध्ये टाकलं तर त्याचा रोजगार जो असतो तो रोजगारही निघून जाईल। तर ही भीती आज प्रत्येक आंदोलन करता, त्या दिवशी जो तिथे उभा होता, साईडला उभा होता, त्याच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती भीती आहे, बरोबर आहे। तर माझी पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण साक्ष मोक्ष लावून, बरोबर आहे, सर्व गोष्टीचे नीट व्यवस्थित तपास करून त्यांना अटक करावी किंवा त्यांच्यावर कुठली कारवाई करावी। असं आमचं म्हणणं नाही की त्यांच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे, ठीक आहे, त्या दिवशी नुकसान झालं त्याबद्दल आता सर्वांकडनं आम्ही स्वतः माफी मागतो, कारण की ते त्यावेळेची गोष्ट झाली तशी। परंतु आता माझा असा विचार आहे की पोलीस प्रशासनाने अजून थोडंसं जातीने लक्ष घालून शाळा प्रशासनावर लवकरात लवकर काहीतरी कारवाई करावी, ही त्यांना आमची नम्र विनंती आहे। तर अशा पद्धतीने अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। मात्र त्याच दिवशी कल्याणच्या सत्र न्यायालयाने उदय कोतवाल, त्याचप्रमाणे सचिव तुषार आपटे आणि मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र यांच्यावर आतापर्यंत यांना अटक का झाली नाही, पोलीस यांना पाठीशी घालते का, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आता बदलापूरकर विचारत आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।